गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण पर्टिक्युलरली ज्या रिॲक्शन्स बघितल्या होत्या अल्डिहाइड आणि कीटोनच्या, त्यामध्ये आपण कंडेन्सेशन रिॲक्शन ह्या बघितलेल्या होत्या. आता पुढच्या ज्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत त्या म्हणजेच आपल्याला रिडक्शन रिॲक्शन बघायची आहे. कुठली? रिडक्शन. आता रिडक्शन रिॲक्शन्समध्ये पहिली येते कॅटॅलिटिक रिडक्शन. कॅटॅलिटिक रिडक्शन. आता हे कॅटॅलिटिक रिडक्शन हे तुम्ही पर्टिक्युलरली NiPt/PD बरोबर करता हे एक रिडक्शन करू शकता, किंवा LiAlH4 किंवा NaBH4. ओके, ह्या कुणाबरोबरही तुम्ही रिडक्शन केलं तरी तुम्हाला लक्षात घ्या की इझिली रिडक्शन्स क्रायटेरियामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये रॅनी निकेल हा सुद्धा आपल्याला यूज केला जातो. आता रॅनी निकेल म्हणजेच माहिती आहे तुम्ही, अलॉय ऑफ रॅनी निकेल म्हणजेच अलॉय ऑफ 50% ॲल्युमिनियम अँड 50% निकेल लिचेस आउट इन NaOH सोल्युशन. हे तुम्हाला रॅनी निकेल माहितीच आहे, हे लक्षात ठेवा. मग आता ह्याचं रिडक्शन तुम्हाला पर्टिक्युलरली कुठं झालेलं आहे, तर हे रिडक्शन तुम्हाला अल्कोहोलच्या प्रिपरेशन्स मेथडमध्ये झालेलं आहे. हे बघून घ्या. म्हणजेच हा तुमचा RCHOH2 गॅस. मग तुम्ही हा Ni म्हणा किंवा PT घ्या किंवा रॅनी निकेल घ्या. ओके, 413 केल्व्हिनला हे घ्या. आता हा H2 गॅस आहे, एक हायड्रोजन हिथं एक हायड्रोजन हिथं आला की तुम्हाला RCH2OH म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल मिळेल. हे तुम्हाला अल्कोहोलच्या प्रिपरेशन्स मध्ये झालेलं आहे. दुसरं तुमचं हा RCH म्हणजे इथं कीटोन जर घेतला, ओके, आणि H2 गॅस घेतला तर आपल्याला परत कंडिशन सेमच आहेत. 413 केल्व्हिन मिळणार आहे तुम्हाला RCH, इथं OH आणि हा R म्हणजेच सेकंडरी अल्कोहोल तयार होणार आहे. आता इथं सेकंडरी अल्कोहोल मध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं C+O चं कन्व्हर्जन आपल्याला CHOH मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि इथं CHO ग्रुप आहे, त्याचं कन्व्हर्जन CH2OH मध्ये होतं आणि प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल आपल्याला बघायला मिळतं. हे आपण ऑलरेडी 12वीच्या अल्कोहोलच्या प्रिपरेशन्स मध्ये रिॲक्शन्स बघितली आहे. तसंच ह्याच्यामध्ये रिड्युसिंग रिएजंट म्हणून आपण पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर हा सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला जो रिड्युसिंग रिएजंट म्हणून यूज केलेला होता तर तो NaHg इन H2O म्हणजेच वॉटर मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला NaOH प्लस Hg अँड नायसंट हायड्रोजन मिळतो, तो आपण बघितलेला होता. तर हा RCH+O हे नॅसंट हायड्रोजन घेतले तुम्ही ॲरोवरती लिहिला NaHg प्लस H2O. ओके, तुम्हाला मिळाला RCH2OH प्रायमरी अल्कोहोल. हे सुद्धा तुम्हाला आपल्याला पर्टिक्युलरली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये झालेलं आहे. ते इथं आपण रिडक्शन रिॲक्शन मध्ये आपण घेणार आहोत. कोणाच्या? तर अल्डिहाइड अँड कीटोनच्या, म्हणजेच सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. मग ह्यामध्ये तुम्हाला या रिडक्शन्स मध्ये काय प्रॉब्लेम येईल का बघा राजानो. तर हे इझिली तुम्हाला रिडक्शन रिॲक्शन्स ह्या काय करता येईल, कॅटॅलिटिक रिडक्शन हे तुम्हाला. मग इथं तुम्ही LiAlH4, आता हा जो LiAlH4 आहे इथं तुम्ही घेऊ शकता LiAlH4 हायड्राइडोनिल NaBH4. म्हणजेच ज्या वेळेला नॅसंट हायड्रोजन येईल त्यावेळेला ह्या रिड्युसिंग रिएजंटनं आपल्याला काय करू शकता तुम्ही, रिड्युसिंग रिएजंट म्हणजे NaHg वॉटर,
ओके, LiLH4 आणि NaBH4. परंतु ज्यावेळेला कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणता त्यावेळेला NiPTPD आणि रॅनिन निकेल, ओके, त्यावेळेला H2 गॅस असणार आहे. आणि ज्यावेळेला रिड्युसिंग रिएजंट येईल LiLH4 NaBH4 त्यावेळेला किंवा NaHG इन वॉटर येईल किंवा C2H5OH, ओके, म्हणजेच हा सुद्धा येईल Na विथ C2H5OH सोडियम विथ इथाइल अल्कोहोल येईल. इथं सगळे आपल्याला नॅसंट हायड्रोजन मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रायमरीचा म्हणजेच अल्डिहाइड प्रायमरी देतो, पर्टिक्युलरली कीटोन सेकंडरी देतो. आणि ह्याच्यामध्ये काय टर्शरी अल्कोहोल कांट बी प्रिपेअर्ड हे लक्षात ठेवा. आणि हे आपण पर्टिक्युलरली अल्कोहोलच्या प्रिपरेशन्समध्ये ह्या रिॲक्शन्स बघितलेल्या होत्या. मग आता त्याच्यानंतर पुढचा जो रिडक्शनचा पार्ट येतो तो म्हणजेच राजानो, तो म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली क्लेमन्स रिडक्शन म्हणून बघायला मिळतो. काय बघायला मिळतो? क्लेमन्स रिडक्शन. आता ह्या क्लेमन्स रिडक्शन मध्ये लक्षात घ्या, क्लेमन्स रिडक्शन्स मध्ये जो रिएजंट आहे तो झिंक अमालगम ZnHG विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता हा जो ZnHG आहे, ZnHG विथ HCl जर घेतला तर तुम्हाला हा नॅसंट हायड्रोजनच देणार आहे. ZnOH येतो, HCl पर्टिक्युलरली हायड्रोजन म्हणजे ZnCl तयार होणार आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, आपल्याला जी तयार होणार आहे ते लक्षात ठेवा, ZnCl2 प्लस Hg अँड प्लस नायसंट हायड्रोजन हे डेव्हलप होईल. तुम्हाला ही रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल हे लक्षात ठेवा. आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली झिंक अमालगम, ज्या वेळेला झिंक अमालगम म्हणतो आपण, म्हणजेच इथं ZnHG जो आहे हा येईल झिंक अमालगम विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा क्लेमन्स रिडक्शन्स मध्ये होतो. आणि म्हणजेच व्हेन अल्डिहाइड अँड कीटोन reduces by Clemens, okay, that particularly we will get, okay, we get अल्केन हे आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला अल्केन बघायला मिळेल, हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात ठेवा. आणि इथं थोडस आपल्याला ज्या वेळेला इथं RCH डबल बॉन्ड O आहे प्लस आता इथं नॅसंट हायड्रोजनच येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. एरो वरती लिहायचं ZnHG विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, ओके, थोडंसं हिटिंग. आता हिचं जे तुम्ही हायड्रोजन घेणार आहेत, हे 4 हायड्रोजन्स घ्यायचे आहेत. 4 हायड्रोजन्स पैकी आपल्याला इथं 2 हायड्रोजन्स येतील. बघा इथं हे 2 हायड्रोजन इथं येतील आणि 2 हायड्रोजन हे आपल्याला हे इथं 2 हायड्रोजन्स येतील आणि हे 2 हायड्रोजन ह्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतील आणि तुम्हाला इथं तयार होईल RCH3 प्लस H2O, म्हणजेच अल्केन तयार होईल. म्हणजेच लक्षात घ्या, इथं ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स करता त्यावेळेला हा तुमचा जर ॲसिटाल्डिहाइड असेल, ओके, आणि इथं 4H घेतला, बाकीचं जर ZnHG वगैरे घेतला तर तुम्हाला काय होईल CH3 प्लस H2O म्हणजेच इथेन तयार होईल. हा पहिला पार्ट येईल. आता दुसरा ज्या वेळेला तुम्ही कीटोन घ्याल तर त्यावेळेला काय होईल, कीटोनला हा RCR डबल बॉन्ड O प्लस 4H येणार आहेत राजानो इथं, ओके. बाकी ZnHG कॉन्सन्ट्रेटेड HCl, ओके, आणि हिटिंग असणार आहे. तर इथं 2H आणि इथं 2H आले की आपल्याला इथं RCH2R प्लस तुम्हाला काय मिळेल H2O, म्हणजेच अल्केन तयार होईल. म्हणजे हा तुमचा जर कीटोन आहे CH3 डबल बॉन्ड O आहे,
4H घेतला. ओके, आता हा तुमचा आहे ॲसिटाल्डिहाइड. ओके, हा आहे तुमचा ॲसिटाल्डिहाइड. हा तुमचा आहे ॲसिटोन. आता ह्या ॲसिटोन मध्ये 2H इथं 2H इथं म्हणजेच तुमचा CH3 CH इथं CH2 CH3 प्लस H2O म्हणजेच प्रोपेन तयार होतं. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच क्लेमन्स रिडक्शननं आपल्याला ZnHg विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl न तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोनचं अल्केनमध्ये रूपांतर होतं. हे महत्वाचं. ही रिॲक्शन लक्षात ठेवा. या रिॲक्शनचा इम्पॉर्टंट पार्ट येतो. हा सगळ्यात महत्वाचा आहे. हे घ्या. कळालं? ZnHg म्हणजेच ZnHg विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl झिंक अमालगम, त्याला क्लेमन्स रिडक्शन म्हणतात. आता पुढची जी रिडक्शनची प्रोसेस आहे ती म्हणजेच पर्टिक्युलरली आपल्याला घ्यायची आहे जी वुल्फ किश्नर ही रिॲक्शन येणार आहे. वुल्फ KISHNNER वुल्फ किश्नर ही रिॲक्शन आहे. आता इथं काय होतं तुम्हाला माहिती आहे की हायड्राझाईन तयार झालेला आहे. हायड्राझाईन कुठं तर कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये हायड्राझाईन तयार कसं केलं बघा. तुमचं हा RCH डबल बॉन्ड O प्लस H2N NH2. ओके, व्यायाम घेतलं आपण आणि इथं आपल्याला RCH ओके NNH2 हे अल्डिहाइडचं हायड्राझाईन अल्डिहाइड हायड्राझाईन हे तयार केलं. तसंच आपल्याला कीटोनचं पण आहे हायड्राझाईन तयार होतं. कीटोन हायड्राझाईन. ओके, हे तुम्ही बघितलेलं आहे ऑलरेडी कंडेन्सेशन रिॲक्शन्स मध्ये. हे जे हायड्राझाईन आहे हे हायड्राझाईन ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स त्याची करता. आता ही रिॲक्शन्स करत असताना म्हणजे हे रिडक्शनच आहे हे लक्षात ठेवा. जे हायड्राझाईन अंडरगोज रिडक्शन विथ पोटॅशियम हायड्रॉक्साइड विथ इथिलीन ग्लायकॉल और टर्शरी. पर्टिक्युलरली लक्षात घ्या पुढचा जो पार्ट येतो तो सगळ्यात महत्वाचा आहे. हा पर्टिक्युलरली आपल्याला ज्या वेळेला NaOH किंवा KOH बरोबर बॉइलिंग केलं जातं इथिलीन ग्लायकॉलचं हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आणि ह्याच्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल बरोबरच आपल्याला टर्शरी ब्युटॉक्साइड ओके इथिलीन ग्लायकॉल किंवा टर्शरी ब्युटॉक्साइड बरोबर आपण ज्या वेळेला रिॲक्शन्स करतो. म्हणजेच सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो लक्षात ठेवा की ह्याची जी रिॲक्शनचं जो कॅरेक्टर आहे हे रिॲक्शनचं कॅरेक्टर आपण बघत असताना म्हणजेच वुल्फ किश्नरच्या रिॲक्शन्स मध्ये ज्या वेळेला आपण बघतो की अल्डिहाइड आणि कीटोन हे ज्या वेळेला इथिलीन ग्लायकॉल बरोबर किंवा पोटॅशियम इथं जसं KOH म्हटलेलं आहे आपण पोटॅशियम हायड्रॉक्साइड तर इथं पोटॅशियम और पोटॅशियम टर्शरी ब्युटॉक्साइड हा घ्यायचा आहे तुम्ही. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ह्याच्या बरोबरीनं हायड्राझाईनचं रिडक्शन करायचं. म्हणजेच तुमचा हा RCH डबल बॉन्ड NNH2 ॲरोवरती लिहा KOH प्लस इथिलीन ग्लायकॉल किंवा तुम्ही पोटॅशियम टर्शरी ब्युटॉक्साइड लिहा. हिट करायचं. हिट केल्यानंतर काय होईल राजानो बघा ह्यातला हा जो N आहे हा N2 म्हणून बाहेर पडेल आणि हा H2 हिथं तयार लागेल. बघा हा H2 हिथं येईल आणि तुम्हाला RCH3 प्लस N2 बाहेर होऊन अल्केन तयार होईल. म्हणजेच इथं तुमचा CH3 हा CH डबल बॉन्ड O सॉरी इथं NNH2 ॲसिटाल्डिहाइड हायड्राझाईन झालं. ॲसिटाल्डिहाइड हायड्राझोन. ओके, आता हा जो हायड्राझोन आहे
हे हायड्राझोन नाही बरं का, कीटोन हायड्राझोन म्हणायचं ह्याला. इथं सुद्धा हायड्राझोन. ओके. आता हे जे हायड्राझोन आहे, ह्या हायड्राझोन बरोबर ऍसिटाल्डिहाइड हायड्राझोन बरोबर हे आपण जर घेतलं तर हा H2 इथं येईल अँड CH3 म्हणजेच इथेन तयार होईल आणि प्लस N2 गॅस रिलीज होईल. त्यालाच वुल्फ किश्नर म्हणतात. मग जर तुम्ही कीटोन घेतला तर परत बघा RCR डबल बॉन्ड NaNH2, किंवा तुम्ही ऍसिटोन घेतला, कुठलाही कीटोन किंवा ऍसिटोन हे तुम्ही जर घेतला, कीटोनचं हायड्राझिल अँड हे ऍसिटोनचं हायड्राझोन आणि कीटोनचं हायड्राझोन कसं तयार होणार आहे, अल्डिहाइड प्लस हायड्राझाईन NH2 बरोबरून हायड्राझोन तयार होईल. आणि विथ रिस्पेक्ट टू KOH विथ इथिलीन ग्लायकॉल आणि हिटिंग केलं, किंवा पोटॅशियम टर्शरी ब्युटॉक्साइड हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला लक्षात घ्या जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो म्हणजेच इथं RCH2R प्लस N2 गॅस बाहेर पडेल आणि इथं तुम्हाला CH3 म्हणजेच प्रोपेन तयार होईल अँड प्लस N2 तयार होईल. आणि हे जसं आपल्याला अल्केन तयार होतं तसं जर तुमचा बेन्झिन डेरिव्हेटिव्ह असेल, म्हणजेच बेन्झिनचा हायड्राझोन असेल, ओके, म्हणजे बेन्झाल्डिहाइड हायड्राझोन हा जर कॅरेक्टर असेल तर बेन्झाल्डिहाइड हायड्राझोन ह्या कॅरेक्टर्स मधून आपल्याला लक्षात घ्या महत्वाचं सगळ्यात की आपल्याला मिथाइल बेन्झिन म्हणजेच अल्काइल बेन्झिन तयार होईल. म्हणजेच ते नेमकं कसं तयार होतं हे आपण बघूया. ओके, हा तुमचा बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन तयार होतं बघा, म्हणजे हायड्राझोन हा तुमचा, ओके, हा तुमचा आलेला आहे CH डबल बॉन्ड NH2 बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन, तुमचं KOH घ्या, इथं इथिलीन ग्लायकॉल घ्या. ओके, आता ह्याला हिट आउट केला तुम्ही तर हा H2 इथं येईल आणि तुम्हाला मिथाइल बेन्झिन तयार होईल, म्हणजेच अल्काइल बेन्झिन तयार होईल बाय रिलीज ऑफ N2 गॅस. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. म्हणजे वुल्फ किश्नर ही रिॲक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला परत अल्केन तयार होतं, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजेच अल्काइल बेन्झिन म्हणजे आपल्याला इथं पर्टिक्युलरली अल्काइल बेन्झिन हे तयार होणार, अल्केन तयार होणार बाय वुल्फ किश्नरनं. मग वुल्फ किश्नर रिडक्शन्स प्रमाणे आपण जर पुढची जी रिॲक्शन जर बघितली तर त्यालाच रिडक्शन ऑफ कीटोन, ओके, काय म्हटलं जातं, रिडक्शन ऑफ कीटोन इन Mg, ओके, इन प्रेझेन्स ऑफ Mg. आता ह्याच रिॲक्शनला आपल्याला बाय मॉलिक्युलर रिडक्शन म्हणतात. काय म्हणतात ह्यालाच? बाय मॉलिक्युलर रिडक्शन म्हणतात. ह्याचाच रिडक्शन ऑफ कीटोन इन Mg ह्यालाच बाय मॉलिक्युलर रिडक्शन म्हटलं जातं. बाय मॉलिक्युलर रिडक्शन. आता ह्या बाय मॉलिक्युलर रिडक्शन्स मध्ये 2 मोल्स आपल्याला घ्यायचे आहेत. CH3 डबल बॉन्ड O, म्हणजेच हा तुम्ही घेतला 2 मोल्स ऑफ कीटोन. ओके, हे लक्षात ठेवा. इथे घ्यायचं आहे 2 मोल्स ऑफ कीटोन. 2 मोल्स ऑफ कीटोन हे आपल्याला घ्यायचे आहे. इथं घेतला ऍसिटोन. आता ह्या ऍसिटोन बरोबर Mg मेटल. आता Mg आहे म्हणून इथं बेन्झिन हा घेतला जातो सॉल्व्हंट, म्हणजे इन प्रिपरेशन इन द प्रेझेन्स ऑफ बेन्झिन ही रिॲक्शन कॅरीड आउट करायची. Mg हा डायव्हॅलेंट असल्यामुळं आपल्याला इंटरमिजिएट ऍडिशनल कॉम्प्लेक्स तयार होतो. तो कसा होतो बघा, हा CH3 घेतला वरती, घेतला खालती CH3, हा CH3. ओके, हे लक्षात ठेवा. ह्या 2 कार्बन मध्ये लिंकेज होतं. हा O आणि हा O, ह्याच्यामध्ये Mg हा आपल्याला इंटरमिजिएट Mg कॉम्प्लेक्स तयार होतं. आता ह्याच्या बरोबरीनं
तुम्ही एक तर लक्षात घ्या ट्वाइस H2O, ओके, इथं ही पुढची रिॲक्शन आहे, ट्वाइस H2O घ्या किंवा ऑर ट्वाइस HCl घ्या. काहीही घेतलं तर ह्या रिॲक्शन्स मध्ये काय होईल बघा राजानो, तर तुमचा इथं आपल्याला काय मिळणार आहे, ट्वाइस H2O घेतलं तर HOH मिळणार आहे. आता काय होतं तर हा जो हिथं बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं असा ब्रेक होतो. हा बॉन्ड हिथं ब्रेक झाल्यानंतर हे दोन H आहेत बघा, ओके, हा HOH, हा H हिथं एक H आणि हिथं एक H येतो आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होतो तो येईल CH3, हा CH3, ओके, परत हा CH3, हा C, इथं CH3, हा OH आणि हा OH येईल आणि हे OH आपल्याला ह्या Mg बरोबर येईल. इथं MgOH ट्वाइस तयार होईल जर H2O घेतलं आणि जर HCl घेतलं तर ह्या MgOH ट्वाइसच्या ऐवजी तुम्ही MgCl2 असं पण लिहू शकता. परंतु प्रॉडक्ट जो आहे तो हाच प्रॉडक्ट तयार होणार आहे. ह्यालाच आपण पिनॅकॉल असं म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, पिनॅकॉल हे म्हटलं जातं आणि ह्याला जे नाव आहे टेट्रामिथाइल, ह्याचं नाव येतं टेट्रामिथाइल इथिलीन ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल. कारण कसं बघा, हे 1 2 3 4 आणि हे डायहायड्रिक अल्कोहोल आहे, 2 CH, एका कार्बनला एक ऍडजसंटला, म्हणजे हा झाला इथिलीन ग्लायकॉल. 4 ग्रुप आहेत म्हणून टेट्रामिथाइल इथिलीन ग्लायकॉल, त्याचं नाव आहे पिनॅकॉल. ओके, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं जर IUPAC नॉमेनक्लेचर जर तुम्ही घेतलं तर IUPAC ला हे असं येईल 1 2 3 4, हे तुमचं IUPAC ला नाव येईल. म्हणजेच 2 आणि 3 ला काय आहे, 2 3 डायमिथाइल. ओके, हा बघा 2 3 डायमिथाइल आणि हिथं येईल ब्युटेन, ब्युटेन 2 3 डायऑल तयार होईल. काय होईल, ब्युटेन 2 3 डायऑल, 2 3 डायमिथाइल, 2 3 डायमिथाइल ब्युटेन 2 3 डायऑल, हे नाव टेट्रामिथिलीन इथिलीन ग्लायकॉलचं येईल, पिनॅकॉलचं. आता ह्याचं जर तुम्ही वैशिष्ट्य जर बघितलं तर वैशिष्ट्य काय आहे बघा, ह्याच्यामध्ये इन पिनॅकॉल adjacent tertiary carbon, okay, adjacent tertiary carbon alcohol group OH group is attached. म्हणजे हा टर्शरी कार्बन आहे, हे लक्षात ठेवा. हा टर्शरी कार्बनला आपल्याला OH ग्रुप हा अटॅच आहे आणि ज्यावेळेला टर्शरी ग्रुपला कार्बन अटॅच, टर्शरी कार्बनला ज्यावेळेला OH ग्रुप अटॅच असतो तर त्याला आपण पिनॅकॉल म्हणतो. एवढं लक्षात घ्या. मग आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची पुढचा जो पार्ट येतो ज्याला पिनॅकॉलन अरेंजमेंट म्हटलं जातं. काय म्हणतात, पिनॅकॉलन अरेंजमेंट. ही कुठेही दिलेली नसती परंतु ही आपल्याला आहे, एवढं लक्षात ठेवा. पिनॅकॉलन अरेंजमेंट. मग आता हा जो पार्ट आहे मी हा असा करतो, CH3, हा असा येतो CH3, हा इथं OH, हा CH3, हा OH आणि डिकम्पोजिशन करणार आहे, डायल्यूट H2SO4 चा अटॅक करणार आहे. पिनॅकॉलन रिअरेंजमेंट. ओके, ट्रीटेड विथ डायल्यूट H2SO4 किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 न करा. आता काय होतं राजानो, डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला जर बघितलं, डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला काय होतं तर ह्यातला हा H2O हा बाहेर पडतो. इथं -H2O इन प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट H2SO4 न हा H2O बाहेर पडला आपल्याला. आता इथं ऑक्सिजन आहे. आता हा ऑक्सिजन असल्यामुळं डबल बॉन्ड कॅरेक्टरचा आणि इथं टर्शरी कार्बन असल्यामुळं
हा जो CH3 आहे, हा CH3 हा रिमूव्ह होतो ह्या इकडच्या बाजूला, हा H2O बाहेर पडला, हा CH3 तर टर्शरी कार्बनला येणार आहे, कारण टर्शरी कार्बन म्हणजेच ती अरेंजमेंट आहे, पिनॅकॉल पिनॅकॉलन रिअरेंजमेंट. हा CH3 ह्या टर्शरी कार्बनला येतो आणि तुम्हाला डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होऊन इथं CH3 म्हणजे ह्या कार्बनला C डबल बॉन्ड O होऊन हा CH3 हा CH3 तयार होतं. हे लक्षात ठेवा. ह्याला पिनॅकॉलन रिअरेंजमेंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पिनॅकॉलन रिअरेंजमेंट. हे सगळ्यात महत्वाची अरेंजमेंटची रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवा. पिनॅकॉलन रिअरेंजमेंट कुठली आहे? पिनॅकॉलन रिअरेंजमेंट ही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला रिडक्शन प्रोसेस मधली आहे. ओके, रिडक्शन प्रोसेस मधली पिनॅकॉलन रिअरेंजमेंट. पिनॅकॉल परत मी का सांगतो? कारण का हे कुठल्याही पुस्तकामध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे? बायमॉलिक्युलर रिडक्शन जे आहे ह्यामध्ये पिनॅकॉलन रिअरेंजमेंट हे आपल्याला बघायला मिळत नाही. मग ह्याचं तुम्ही हा पिनॅकॉलन आला. ओके, पिनॅकॉलन हा तुमचा आला पिनॅकॉल. ओके, आणि ह्याचं नाव येईल 1 2 3 4 म्हणजे 3 डायमिथाइल ब्युटॅन 2ONE. हे तुम्हाला पिनॅकॉलन रिअरेंजमेंटचं आपल्याला महत्वाचं कॅरेक्टर्स बघायला मिळेल. म्हणजेच रिडक्शन ऑफ कीटोन्स मध्ये when 2 moles of a ketone that is acetone reacts with a Mg in presence of a benzene, intermediate Mg complex तयार होईल. त्याचं हायड्रोलिसिस करा H2O न किंवा HCl न, यू विल गेट पिनॅकॉल, ज्याला आपण टेट्रामिथिल इथिलीन ग्लायकॉल म्हणतोच. म्हणजेच 2,3 डायमिथाइल ब्युटॅन 2,3 डायोल. आता ह्या पिनॅकॉलची वैशिष्ट्य काय आहेत? इन पिनॅकॉल ऍडजसंट टर्शरी कार्बन, हे दोन्हीही ऍडजसंट 2,3 पोझिशनचे ऍडजसंट टर्शरी कार्बन पर्टिक्युलरली OH ग्रुप इज अटॅच्ड, दॅट इज कॉल्ड ॲज अ पिनॅकॉल. म्हणजेच पिनॅकॉल इज नथिंग बट ऍडजसंट टर्शरी कार्बनला OH ग्रुप जर अटॅच असतील, ओके, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? पिनॅकॉल. मग पिनॅकॉलन रिअरेंजमेंट मध्ये पिनॅकॉलला डायल्यूट H2SO4च्या प्रेझेन्स मध्ये ज्यावेळेला डिकम्पोज केलं जातं त्यावेळेला म्हणजेच डिहायड्रेशन होतं, डिकम्पोज होतं म्हणजे इथं डिहायड्रेशन होतं. -H2O हा H आणि हा OH म्हणून H2O बाहेर काढला आणि हा जो CH3 आहे हा टर्शरी कार्बन कडे आपण काय करतो? शिफ्ट केला जातो, म्हणजे अरेंजमेंट होती आणि पिनॅकॉलन आपल्याला बघायला मिळतं. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण बायमॉलिक्युलर रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. आता तुम्ही मला सांगा की बायमॉलिक्युलर रिडक्शन रिॲक्शन्स झाल्यानंतर इथं पिनॅकॉलन रिअरेंजमेंट म्हणजे आपण बघा रिडक्शन्स मध्ये कुठल्या बघितल्या होत्या? रिडक्शन्स मध्ये पहिली कॅटॅलिटिक रिडक्शन बघितलेली होती. ओके, त्याच्यानंतर रिड्युसिंग रिएजंट बरोबर बघितली होती. क्लेमन्स रिडक्शन्स बघितलेली होती. क्लेमन्स रिडक्शन्स नंतर आपण जी पुढचं बघितलेलं होतं वुल्फ किश्नर बघितली. वुल्फ किश्नर नंतर पर्टिक्युलरली आपल्याला ह्या रिडक्शन्स मधली बायोमॉलिक्युलर रिडक्शन म्हणजेच पिनॅकॉलन रिअरेंजमेंटची रिडक्शन बघितलेली होती. आता एक JEE मध्ये अपार्ट फ्रॉम दिस JEE आणि नीट कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला एक रिडक्शन रिॲक्शन्स बघायला मिळते. आपल्याला पर्टिक्युलरली जर ती रिडक्शन रिॲक्शन जर बघितलं तर ती पहिल्यांदा रिडक्शन रिॲक्शन्स जी येते ज्याला आपण मेरविन पॉन्डोरॉफ व्हेरली रिॲक्शन, ही आपण पर्टिक्युलरली मेरविन PONDORF पॉन्डोरॉफ व्हेरली रिॲक्शन ही आपण बघितलेली होती. कुठं? ऑपिनियर ऑक्सिडेशनच्या मध्ये बघितलंय. अपोजिट टू
here this reaction is opposite to Oppenheimer ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजेच आपल्याला बघितलं आपण तर कीटोन आणखीन सेकंडरी अल्कोहोल ह्यामध्ये जर घेतलं तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल हा बघायला मिळतो रिॲक्शन्स मध्ये. म्हणजेच हा तुमचा R, हा C डबल बॉन्ड O हा कीटोन आहे, हा लक्षात घेतला तुम्ही. त्याच्यानंतर आपण जर आयसोप्रोपाइल अल्कोहोल जर घेतलं तुम्ही म्हणजेच हा CH3, हा CH3 CHOH घेतलं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलं. ओके. आणि ही रिॲक्शन तुम्ही ॲल्युमिनियम, ओके, ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड किंवा पर्टिक्युलरली ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड दिलेला आहे बघा, ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड किंवा टर्शरी ब्यूटॉक्साइड ह्या पद्धतीनं तुम्ही ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड किंवा टर्शरी ब्यूटॉक्साइड ह्या बाजून जर तुम्ही केलं तर ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइडचा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. हा CH3 ट्वाइस CHO अँड ॲल्युमिनियम हा तुम्हाला आपण फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कारण ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे म्हणून 3 यायला पाहिजे ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. आता काय होतं ह्या रिॲक्शन्समध्ये लक्षात घ्या, हे जे दोन CH3 ग्रुप आहेत ह्या अल्काईलला सबस्टिट्यूट करतात. ओके. आणि हे अल्काईल ग्रुप ह्या CH3 कडे येतात आणि आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोल्स तयार होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजेच प्रॉडक्ट तयार होताना आपल्याला इथं CH3, ओके, हा CH3, हा CH3 C डबल बॉन्ड O आणि परत इथं आपल्याला बघायला मिळतो RR CHOH म्हणजेच अल्कोहोल आणि इथं कीटोन तयार होतं. ही रिॲक्शन्स आपण प्रिपरेशन ऑफ अ कीटोन मध्ये ऑपेनियर ऑक्सिडेशन म्हणून ही रिॲक्शन्स कॅरीड आउट केलेली आहे. हे लक्षात ठेवा. आता पुढचं जे येतं ज्याला आपण रिडक्शन विथ HI, रिडक्शन विथ HI म्हणजेच रिडक्शन विथ HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस, रेड P म्हणजेच रेड फॉस्फरस. एवढं लक्षात ठेवा. काय आहे रेड फॉस्फरस बरोबर रिडक्शन विथ HI इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस हे करायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअसला घ्यायचं आहे. मग तुमचा हा CH3 हा H डबल बॉन्ड O. ओके. आपल्याला जर लक्षात घेतलं तर इथं 4H येईल. ओके. आणि इथं आपल्याला HI प्लस रेड फॉस्फरस हा येईल 150 डिग्री सेल्सिअसला. 2 हायड्रोजन इथं येतील म्हणजे CH3 इथेन आणि प्लस H2O म्हणजे क्लेमन्स सारखं आपल्याला बघायला मिळेल. हा तुमचा कीटोन असेल म्हणजेच ॲसिटोन आहे CH3 C डबल बॉन्ड O. हा 4H आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इथं CH3 CH2 CH3 प्लस H2O म्हणजेच प्रोपेन तयार होईल. म्हणजेच ह्या सगळ्या रिडक्शन्स मध्ये जर बघितलं तर ह्या दोन ज्या कॅरेक्टर्स आहेत मेरविन कॉन्ड्रॉफ अँड रिडक्शन विथ HI हे ॲडिशनल कॅटॅलिटिक रिडक्शन मध्ये जे म्हणजेच रिडक्शन्स मध्ये JEE आणि नीटला आपल्याला ह्या रिडक्शन रिॲक्शन्स बघायला मिळतील. हे लक्षात ठेवा. मेरविन पॉन्डरॉफ व्हेरेलीच्या अपोजिट केलं की ऑपेनियर ऑक्सिडेशन येतं आणि ऑपेनियरच्या अपोजिट आलं तर मेरविन पॉन्डरॉफ रिडक्शन ही आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळते. आता त्याच्यानंतर रिडक्शन झालं की रिडक्शन नंतर आपल्याला ऑक्सिडेशन हे कॅरेक्टर बघायला मिळतं. कुठलं ऑक्सिडेशन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड अँड कीटोन जर तुम्ही CH3 CHO चं घेतलं
इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, नॅसेंट ऑक्सिजन, कुणाबरोबर तर K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4, तर तुम्हाला CH3COOH तयार होतं, कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हा CH3COOH हे कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. परंतु ज्यावेळेला तुम्ही कीटोन घेता, CH3C डबल बॉन्ड CH3 म्हणजेच ऍसिटोन घेता, आणि त्यावेळेला नॅसेंट ऑक्सिजन आपल्याला 4 घ्यायला लागतात. K2Cr2O7 व्हिगरस ऑक्सिडेशन, व्हिगरस बॉइलिंग केलं जातं, किंवा CrO3 हा आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला जातो. आता काय होतं बघा, इथं CH3 आपण ब्रेक केला, तुमच्याकडे 4 O आहेत. हे आपण बघितलेलं आहे बघा, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड, अल्डिहाइड गिव्ज acetic acid. ओके, सेकंडरी अल्कोहोल पर्टिक्युलरली गिव्ज कीटोन, आणि कीटोन गिव्ज यू अ कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता काय होतं बघा, आता ह्यातला CH3 हा C डबल बॉन्ड O, आणि हा O आपण घेतला CH3C डबल बॉन्ड O हा O, आणि हा जो CH3 आहे ह्यातला आपण एक H इथं टाकला, म्हणजेच ऍसिटिक ऍसिड तयार झाला. ओके, हा लक्षात घ्या. आता तुम्हाला राहिलेला हा एक कार्बन आणि हे 2 ऑक्सिजन मिळून CO2 बाहेर पडतील, अँड प्लस H2O. हे आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल मध्ये ही रिॲक्शन्स बघितली होती. फक्त इथं डायरेक्ट काय केलं आपण, ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड अँड ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटोन करून आपल्याला ही ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी होते, प्रायमरी सेकंडरीचं ह्याचं कन्व्हर्जन जे येतं ते अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्येच होतं, आणि कीटोनचं सुद्धा कन्व्हर्जन हे कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्येच होतं. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला जर तुम्ही जर घेतलं तर ह्यामध्ये ह्या सगळ्या रिॲक्शन जर बघितल्या, ऑक्सिडेशन, रिडक्शन. आता ऑक्सिडेशन अल्कोहोलमध्ये झालेले आहेत, बराचसा निम्मा पार्ट रिडक्शनचा अल्कोहोलमध्ये झालेला आहेच. म्हणजे जिथं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघा, हा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये कॅटॅलिटिक रिडक्शन झालेलं आहे, रिड्युसिंग रिएजंट बरोबर झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तसंच ही ऑक्सिडेशन रिॲक्शन्स पण झालेली आहे. म्हणजे जर तुमचं अल्कोहोल आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर परफेक्ट असेल तर अल्डिहाइड आणि कीटोन मधल्या ह्या रिॲक्शन्स तुम्हाला आरामात येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट मी घेणार आहे तो म्हणजेच अल्डोल कंडेन्सेशन. हा इम्पॉर्टंट पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आता हा जो अल्डोल कंडेन्सेशन आहे, इथं काय आहे, 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड और 2 मोल्स ऑफ कीटोन. काय आहे, 2 मोल्स ऑफ अल्डिहाइड अँड 2 मोल्स ऑफ कीटोन, दे आर गोइंग टू रिॲक्ट ओके विथ ईच अदर. दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ ईच अदर इन प्रेझेन्स ऑफ अल्कली, दॅट इज अ 10% NaOH और KOH. आणि जर कीटोन असेल तर बॅराटा वॉटर BaOH ट्वाइस. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला ही रिॲक्शन्स कॅरीड आउट करावी लागते, कॅरीड आउट करावी लागते. ओके, तर लक्षात घ्या की अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय, हा इम्पॉर्टंट पार्ट येतो. अल्डोल कंडेन्सेशन इज नथिंग बट 2 molecules ऑफ अल्डिहाइड और कीटोन कंटेन्स ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन. आता ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन म्हणजेच काय, जर तुमचा हा फंक्शनल ग्रुप असेल CHO, त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन, अल्फा कार्बन वरती जो हायड्रोजन आहे त्याला ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच फंक्शनल ग्रुप CHO किंवा C डबल बॉन्ड O, इथं तुम्हाला असेल C डबल बॉन्ड O. ह्या दोघांच्या पैकी ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन हा पाहिजे, 2 molecules of aldehyde and ketone contains active alpha hydrogen atom when treated or warm with alkali gives beta hydroxyaldehyde, that is known as aldol, or beta hydroxy ketone, that is known as a ketol. This condensation is called as aldol condensation. आता ह्यामध्ये लक्षात घ्या की प्रॉडक्ट कंटेन्स म्हणजे जो
2 मोल्स ऑफ अल्डिहाइड और 2 मोल्स ऑफ कीटोन वॉर्म केल्यानंतर जो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड हा जो प्रॉडक्ट तयार होणार आहे किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन हा जो प्रॉडक्ट तयार होणार आहे ह्याच्यामध्ये अल्डिहाइड एज वेल एज OH किंवा कीटोन जर असेल तर C डबल बॉन्ड O आणि OH हे दोन्ही ग्रुप असतील अँड दॅट इज कॉल्ड ॲज अल्डोल आणि कीटोन असेल तर कीटोल म्हणणार अँड इट इज सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन. पुढे कंडिशन काय येणार आहे तर अल्डिहाइड अँड कीटोन कंटेन्स अल्फा हायड्रोजन म्हणजेच तुम्हाला ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन पाहिजे. हा अल्फा हायड्रोजन कसा आहे ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन. ओके. दुसरं काय पाहिजे रिॲक्शन टेक्स प्लेस. ही रिॲक्शन घडली पाहिजे टेक्स प्लेस विथ डायल्यूट 10% NaOH और KOH Na2CO3 और कीटोन असेल तर बेराटा वॉटर BaOH ट्वाइस मध्ये ही रिॲक्शन्स घडली पाहिजे. आता इथं काय होतं बघा 2 मोल्स ऑफ और 2 molecules of aldehyde और 2 molecules of ketone आहे. In this reaction alpha carbon of a second molecule attached to a carbonyl carbon. म्हणजेच मी इथं काय करतो तुम्हाला अल्डिहाइड घेतो राजानो. हा मी अल्डिहाइड असा लिहितो बघा CH3 हा डबल बॉन्ड O हा तुमचा ऍसिटाल्डिहाइड हा घेतला. आता दुसरा ऍसिटाल्डिहाइड मी घेताना काय करतो बघा तुम्ही हा CH3 आणि हा CHO घेणार आहे की नाही ऍसिटाल्डिहाइड. ओके. हा इथं हा ऍसिटोन झालेला आहे. इथं हा H घेतला हा तुमचा CHO. मी आता काय करतो बघा हा जो CH3CHO आहे ऍसिटाल्डिहाइड हा फक्त असा लिहितो HCH2CHO असं लिहितो. हे लक्षात घ्या. म्हणजेच हा तुमचा अल्फा हायड्रोजन झाला. ओके. आता हा अल्फा हायड्रोजन झाल्यानंतर ओके काय आहे हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे हा सेकंड मॉलिक्यूल आहे. काय सांगितलंय इन रिॲक्शन अल्फा कार्बन ऑफ अ सेकंड मॉलिक्युल्स म्हणजेच हा अल्फा कार्बन CH2 चा कुठे येईल ह्या कार्बोनिल कार्बन वरती येईल आणि हा जो ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन आहे तो कुठं जाईल ह्या कार्बोनिल ऑक्सिजन कडे जाईल. बघा हा राजानो कसा आहे हा जो CH2 आणि H केलेला आहे कारण का हा अल्फा आपल्याला कार्बन आहे त्याच्यावरती हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन सेकंड मॉलिक्युल्सचा. मग मी काय केलं CH3 चं H आणि CH2 मध्ये केलं. म्हणजेच इन रिॲक्शन अल्फा कार्बन ऑफ अ सेकंड मॉलिक्युल्स हा अल्फा कार्बन गेट्स अटॅच्ड टू अ कार्बोनिल कार्बन अँड सायमल्टेनियसली इथं लक्षात ठेवा हे सायमल्टेनियसली आहे. सायमल्टेनियसली मायग्रेशन ऑफ अ अल्फा हायड्रोजन टुवर्ड्स अ कार्बोनिल ऑक्सिजन म्हणजे हा हायड्रोजन इथं येतो आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होतो. हा CH3 इथं C डबल बॉन्ड O इथं H खालती घेतो मी किंवा असं घेतलं तरी चालेल. हा H डबल बॉन्ड O आणि इथं तुम्हाला CH2CHO तयार होईल आणि इथं डायल्यूट NaOH 10% किंवा KOH म्हणा. ओके. लक्षात आलं. परत एकदा सांगतो इन रिॲक्शन ऑफ अल्फा कार्बन ऑफ अ सेकंड मॉलिक्यूल अटॅच्ड कुणाला होईल हा CH2 इथं येईल. म्हणजे ऍसिटाल्डिहाइडचे 2 मॉलिक्युल्स घेतले त्यातला मी तुम्हाला दुसऱ्या मॉलिक्युल्सचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन आणि अल्फा कार्बन सेकंड मॉलिक्युल्सचा दाखवला. सेकंड मॉलिक्युल्सचा अल्फा कार्बन हा पहिल्या मॉलिक्युलच्या कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल आणि दुसरा जो अल्फा हायड्रोजन आहे तो कार्बोनिल ऑक्सिजनला तयार होईल आणि हा आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होईल. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड हे तयार होईल. म्हणजेच बघा हा CHO ग्रुप आहे म्हणजेच हा फंक्शनल ग्रुप म्हणून हा अल्फा आणि हा बीटा आणि बीटाला इथं आपल्याला OH ग्रुप अटॅच आहे हे लक्षात ठेवा कारण का हा H ट्रान्सफर झालेला आहे. म्हणजेच तुमचा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होणार आहे. म्हणजेच जर नंबरिंग दिलं तुम्ही तर 1 2 3 4 असं आलं तर तुमचं ह्याचं नाव येईल 3 हायड्रॉक्सी. ओके. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल हे तुमचं नाव येईल. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. आता ह्याला काय करायचं हिट आउट करा. ओके. बघा
ह्या बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडला तुम्ही हिट आउट केलं तर काय होईल राजानो? ओके, ह्याला हिट आउट केलं तर बघा आपल्याला हा जो ह्यातला जो एक एच आहे, ओके, ह्यातला जो हा एच आहे, मी तर हा एच घेतो, ह्यातला एक एच, हा एच आणि हा ओ एच, ओके, हा एच आणि हा ओ एच मिळून H2O म्हणून बाहेर पडतो आणि तुम्हाला काय होतं बघा, हा तुमचा CH3, हा CH3, हा CH, ओके, मग ह्यातला एक हायड्रोजन गेला म्हणून डबल बॉन्ड CH आणि CHO, हा क्रोटॉन अल्डिहाइड तयार होतं. काय तयार होतं? क्रोटॉन अल्डिहाइड, म्हणजे 1 2 3 4 म्हणजे ब्यूट 2En 1Al, ब्यूट 2En काय तयार होईल? ब्यूट 2En 1Al तयार होईल. हे लक्षात ठेवा, क्रोटॉन अल्डिहाइड तयार होतं. परत एकदा सांगतो बघा, 2 molecules of aldehyde CHO, okay, 2 molecules of aldehyde CHO and ketone contains active alpha hydrogen treated with alkali gives beta hydroxy aldehyde aldol or beta hydroxy ketone ketol तयार होईल. त्यालाच अल्डोल कंडेन्सेशन म्हणाल. प्रॉडक्ट कंटेन अल्डिहाइड, ओके, जो CHO ग्रुप आणि OH ग्रुप आहे म्हणून त्याला अल्डोल म्हणतात. आणि जर समजा C डबल बॉन्ड O आणि OH असेल तर तो कीटॉल म्हणणार. कंडिशन काय आहे? अल्डिहाइड अँड कीटोन कंटेन्स अल्फा हायड्रोजन ऍक्टिव्ह. दुसरा काय पाहिजे? रिएक्शन टेक्स प्लेस विथ डायल्यूट 10% NaOH, म्हणजे अल्कलीमध्ये ही रिएक्शन्स व्हायला पाहिजे. मेकॅनिझम काय आहे? इन रिएक्शन अल्फा कार्बन, हा जो अल्फा कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्युल्स आहे हा शिफ्ट होणार कोणाकडं? फर्स्ट मॉलिक्युलच्या कार्बोनिल कार्बनकडं. आणि जो अल्फा हायड्रोजन आहे हा मायग्रेट होणार कुठं? तर कार्बोनिल ऑक्सिजन कडून. आणि तुम्हाला मग बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, ज्याला आपण अल्डॉल म्हणतो, ते तयार होणार. आणि त्याचं जर IUPAC नॉमेनक्लेचर दिलं तर 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल हे तयार होतं. आता हा बीटा हायड्रॉक्सी कसा बघा, कारण फंक्शनल ग्रुप आमचा CHO आहे, मग त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे अल्फा, त्याच्या दुसरा म्हणजे बीटा, म्हणून बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आलं. आणि मग त्याला जर हिट आउट केलं ह्या बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडला तर त्यातला एक एच आणि हा OH H2O बाहेर पडून क्रोटॉन अल्डिहाइड म्हणजे ब्यूट 2En Al किंवा 1Al तयार होईल. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता ह्याच्याच मध्ये जर तुम्ही ऍसिटोन जर घेतला तर कसं येईल हे आपण बघूया. ऍसिटोन जर घेतला अल्डोल कंडेन्सेशन मध्ये तर फक्त चेंज काय होणार आहे तिथं? बॅराटा वॉटर हे आपल्याला बघायला मिळणार आहे. एवढं लक्षात ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी ह्या सेमच असणार आहेत. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, एवढं डोक्यात ठेवा. आता तुमचा हा ऍसिटाल्डिहाइड आहे CH3, हा CH3, ओके, इथं डबल बॉन्ड O प्लस आपण काय घेणार आहे? हा CH3, C डबल बॉन्ड O CH3. आता इथं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो, BaOH ट्वाइस म्हणून आपण घेणार, BaOH ट्वाइस म्हणून आपण घेणार. आता तुम्हाला मी काय सांगितलं बघा, ह्याचा मी फक्त HCH2 आणि हा C डबल बॉन्ड O CH3 ठेवतो. आता काय होईल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हा CH2 कार्बोनिल कार्बनकडे येईल आणि हा हायड्रोजन कार्बोनिल ऑक्सिजन कडे येईल. म्हणजेच तुमचा प्रॉडक्ट जो तयार होणार आहे तो काय होणार आहे? हा CH3, हा C, इथं CH3, इथं OH, ओके, आपल्याला इथं CH2, C डबल बॉन्ड O CH3. आता हा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे हा अल्फा, हा बीटा, हा बीटा हायड्रॉक्सी बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होईल. काय तयार होईल? बीटा हायड्रॉक्सी कीटोन हे तयार होईल. बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होईल. आणि हा बीटा हायड्रॉक्सी कीटोन ह्याचं जर आपण IUPAC नॉमेनक्लेचर जर द्यायला गेलं तर काय होईल बघा, इथं हा 1, हा 2, हा 3, हा 4, 5. म्हणजेच आपल्याला काय होईल बघा, पर्टिक्युलरली लक्षात घ्या, इथं ज्या वेळेला तुम्ही नाव द्याल त्यावेळेला IUPAC नाव प्रमाणे 4 हायड्रॉक्सी, ओके, 4 हायड्रॉक्सी, 4 मिथाइल, 4 हायड्रॉक्सी, 4 म्युथाइल ब्युटॅन 2ONe आपल्याला बघायला मिळेल. आणि हा जो तुमचा ब्युटॅन 2Ne आहे
म्हणजेच बीटा हायड्रॉक्सी कीटोन जो आहे, ओके, CH2C डबल बॉन्ड OCH3, ह्याला तुम्ही हिट आउट केलं तर हिट आउट केल्यानंतर काय होईल बघा, ह्यातला एक हायड्रोजन आपण बाहेर काढूया. म्हणजेच लक्षात घ्या, हा असा बाहेर काढला, हा H2O म्हणून बाहेर काढला आपण, म्हणजेच -H2O येईल. आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होईल तो बघा, हा CH3, हा CH3 डबल बॉन्ड, ओके, C डबल बॉन्ड OCH3, हा मेस्टिल ऑक्साईड तयार होतो, जे आपण अमोनियामध्ये बघितलेलं आहे. ओके, मग ह्याचं 1 2 3 4 5 ह्याचं नाव येईल 4 मिथाइल. ओके, 4 मिथाइल पेंट 3EN 2ONE हे तुमचं नाव येईल. हे लक्षात ठेवा. हे अल्डिहाइड बरोबरचं, कीटोन बरोबरचं म्हणजे ऍसिटोन बरोबरचं अल्डोल कंडेन्सेशन, मगाशी बघितलं तिथं अल्डिहाइडचं अल्डोल कंडेन्सेशन, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, इथं अल्डोल कंडेन्सेशन मध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड और 2 मॉलिक्युल्स ऑफ कीटोन हे एकत्र येतात, वॉर्म होतात इन प्रेझेन्स ऑफ अल्कली 10% ऑफ NaOH और बराटा वॉटर मध्ये. आणि त्यामध्ये सेकंड मॉलिक्युल्सचा पर्टिक्युलरली कार्बन हा शिफ्ट होतो, कार्बोनिल कार्बन ऑफ अ फर्स्ट मॉलिक्यूल, आणि अलॉंग विथ हायड्रोजन, जो हायड्रोजन कुठला आहे, ऍक्टिव्ह हायड्रोजन जो आहे तो कार्बोनिल ऑक्सिजनला शिफ्ट होतो, की आपल्याला जिथं अल्डोल आणि किंवा किटॉल मिळतं. म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा, हा H इथं तयार होतो आणि हा सेकंड मॉलिक्युल्सचा कार्बन हा कार्बोनिल ग्रुपकडं, म्हणजे हे स्ट्रक्चर तिकडं शिफ्ट होतं आणि आपल्याला पर्टिक्युलरली अल्डोल म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि बीटा हायड्रॉक्सी कीटोन हे आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. आणि ह्याच प्रोसिजरला अल्डोल कंडेन्सेशन म्हटलं जातं. पहिल्या स्टेप्समध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये, आणि प्रॉडक्ट अल्डोल तयार झाल्यानंतर हिट आउट केलं की तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड अँड अनसॅच्युरेटेड कीटोन हे आपल्याला तयार होतात. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण क्रॉस्ड अल्डोल म्हणणार आहे. क्रॉस म्हणजे काय, तर 2 डिफरंट अल्डिहाइड किंवा अल्डिहाइड आणि कीटोन ह्यांचे प्रॉडक्ट कसे तयार होतात हे पार्ट आपण उद्याच्या भागात बघायचं आहे. कारण लक्षात घ्या की जर आपल्याला व्यवस्थितरित्या पुढचा पार्ट जर बघायचा असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की क्रॉस्ड अल्डोल, आणि क्रॉस्ड अल्डोल हा JEE आणि नीटला चांगल्यापैकी कॅरेक्टर्स यूज करतात. बोर्डाला ह्या अल्डोल कंडेन्सेशनचं इम्पॉर्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या अल्डोलचं आपल्याला मेकॅनिझम सुद्धा उद्याच्याला बघायचं आहे, आणि तसंच क्रॉस्ड अल्डोल कसं होतं, आणि तसंच मग कॅनिझरोज आणि क्रॉस कॅनिझरोज कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या भागात बघून घ्यायच्या आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच.